जय जिजाऊ मित्रांनो, शुभ सकाळ. आज आपण आलो आहोत गोरखगडावरती. आज सोबत आहे आपल्या ढगे पाटील आणि हे मागे बघू शकतात गोरखगडचा हा प्रवेशद्वार. आज आपल्या या चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आणि आपल्या असे यूट्यूब चॅनलला, शौर्य ट्रेकिंग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विशेष करता पूर्ण हा व्हिडिओ बघा. आपण आज तुम्हाला गोरखगड परत एकदा दाखवणार आहोत. गोरखगडच्या आज आपण उन्हाळ्यात आलो आहे. आज मे महिना आहे. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हामध्ये आपण आज गोरखगड सर करणार आहोत. आज इथे वरती जे काही भैरवनाथाचं मंदिर आहे, पाण्याच्या टाक्या आहेत, वरती मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवणार आहोत आणि वरचा हा जंगल परिसर पण दाखवणार आहोत. तर चला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाय, भेटू चला पुढच्या पॉईंटवरती. हरिद्वारातून पुढे आल्यानंतर असे हा इथे आता जीर्णोद्धार झालेला आहे इथे मंदिराचा. ढगे पडील चालले पुढे आणि आता वाजलेले आहेत 7:40 झालेले, जवळपास 7:45 झालेले आहेत. आमचा जीवदानचा हे होता आणि आम्ही आता थोडंसं गोरखगडकडे कूच करत आहोत. असं इथं प्रवेशद्वाराला हे दगडी बांधकाम केलेलं आहे. माशापासून जवळच आहे बदलापूर मुरबाड रस्त्यावरती. तेव्हा आंबे पण इथं काय रे वानराने सगळं केलं आहे, माकडाने. हे गोरक्षनाथ मंदिर इथे. आपण आता इकडे तो आधी इथे आपल्याला तर इकडून तिकडून रस्ता आहे वरती. हर हर महादेव हा रस्ता आहे इथून. हा रस्त्याने आपल्याला वरती जायचं इकडे. या असे इथे झाडावरती तर इथे बोर्ड लावले गोरखगडाकडे हा रस्ता. आपण तिथून वरती आलोय. ह्या पाण्याच्या ओघळीनेच आपल्याला वरती जायचंय. पाच मिनटं झाले, थोडे वरती आलोय. इथे पण मस्त बघा असा किल्ल्याकडे मार्ग, दुर्ग गोरखगड ते बोर्ड लावलेले आहेत आणि बाजूला परिसर झाडी, हवा तर हलत नाही पान. वरती आपण आल्यानंतर थोडं इथे हा सपाट परिसर लागतो. सकाळचे 7:45 झालेले आहेत. 8ला 10 मिनटं बाकी. गरमी तर खूप होते, हवाच नाही. गड किल्ले फिरणं म्हणजे एक वेगळीच मजा असते. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कोणत्याही ऋतूमध्ये फिरणं म्हणजे वेगळी एक मजा येते. आज आपण उन्हाळ्यामध्ये आलो आहे, मागच्या वेळेस आपण पावसाळ्यात आलो, त्याच्या अगोदर आपण हिवाळ्यात आलो होतो. अशा तिन्ही ऋतूमध्ये आपण हा गड बघतो आहे. सोबत वेगवेगळे लोक लागलेले आहेत. आज आपले ढगे पाटील आले सोबत. मागच्या वेळेस पाचार्य साहेब होते आणि त्याच्या अगोदर मॅडम होते आपल्या. अशा पद्धतीने आपण आज गड गडावर किती वेळेस आला तरी असं वाटत नाही की आपण बोर होतो आहे. असे महाराजांचे, मावळ्यांचे त्या रक्ताचे, शौर्याचे यांनी हा गड किल्ले पावन झालेले आहे. त्यामुळे या पावन मातीमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा घेण्यासाठी तुम्हाला गड किल्ल्यावर यावं लागेल. त्यावेळेसच या गड किल्ल्याचे महत्त्व समजेल. आता आपण 15 मिनटात जवळपास वरती बरेच अर्धा अंतरात आलेलो आहेत. जंगलाचा परिसर आहे. हा बघू शकता तुम्ही, आसपास सगळे जंगली झाडे आहे. आणि हा भीमाशंकर अभयारण्यामध्ये हा परिसर येतो, त्यांच्या अख्ख्यात येतात फॉरेस्ट विभागाच्या. आणि हे 2 सुळके इकडे, हे मच्छिंद्रनाथाचा सुळका आहे आणि समोर हा गोरक्षनाथाचा आपला जो किल्ला आहे, तो गड आहे, तिकडे आपण जाणार आहोत. आणि आणखीन तुम्हाला विशेष इथलं काही लोकल, काही स्थानिक काही माहिती असेल आपण ती दाखवू. जे आतापर्यंत आपण बघितली नाही ती पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे इथून बघा कसा मस्त नजारा दिसतो आपल्या गोरखगडाचा. आणि आज आपण हे उन्हाळा असल्यामुळे सगळा परिसर आपल्याला स्पष्ट दिसतो. झाडा नाही तर घनदाट असतं, अरण्य दिसत नाही आपल्याला. बघा तुम्ही कसं वाटतंय सांगा आम्हाला गड किल्ल्याच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा गड किल्ला आणि हा जंगल परिसर.
तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलो गोरखगड. असा जंगलातून हा रस्ता आहे. आमचे पाटील चालले पुढे, धागे पाटील. झाडाच्या सालीतून कसं निघालं बघा नाही, हे झाडाचं ते प्लॅस्टिकचं आहे ना ते काही. मला वाटलं काय झाडाचं आहे. अशी चढा नाही वरती, हवाच नाही. सूर्यदादा वरती आलेले आहेत. हा परिसर पूर्ण असा आपण त्या दरीतून वरती आलो आहे. वरती सपाट वर्ग आणि परत दरी वर चालत आपण चला पूर्ण डायरेक्ट छातीवर येतो आहे चढ. हा पूर्ण हा टप्पा हा डेंजर आहे थोडासा चढायला. पूर्ण वरती असा चढ लागतो. आपण त्या इथून वरती आलो आहे. हा पूर्ण असा डेंजर थोडा हार्ड आहे. थोडं दमछाक होते थोडी नवीन माणसाला. आणि गरमी तर थोडी जास्त गरमी होती. इथे 2 मावळे परत भेटलेले आम्हाला. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आणि हा आपल्या इकडे गोरखगड. वरती आपण हा आलो आहे. वरतीच मेन ट्रेक आपण करत आलो. मेन हाड चालत आल्यानंतर इथे आपले असं फोटो सेक्शनचा पॉईंट आहे. इथे सगळे मावळे फोटो काढताय. हे साहेब पण आहे ते. आणि बघा आमचे मावळे इथं हर हर. आणि आपला इकडे सिद्धगड. असं इथे फोटो सेक्शन झाल्यानंतर आता आपण परत आपल्या गडाच्या मार्गाला लावलेलो आहोत. आणि आता थोडं आम्ही पाणी पित आहोत. अशा पद्धतीने ते असे बोर्ड लावलेले आहेत. समोर चाललेले आमचे मावळे. महादेव जय महादेव. मित्रांनो आपण ह्या पावसामध्ये आलो होतो. इथे पूर्ण किती मोठं एवढं आपल्या कमरा एवढं गवत होतं. आज इथे उन्हाळ्यात आपण हे बघू शकता ते सगळं गवत वाळलेलं आहे आणि जळून पण जाळलेलं पण आहे. पावसाळ्यात आपण हे लाकडा जळून गेलो होतो. हा लाकूड बघा, हा लाकूड वणका ह्याच्या हो इथून पूर्ण पाणी वाहत होतं. हा किथून जाऊ खाली, खालून जा खाली. हे पूर्ण दगड इथं तुटलेले बघा. आगे मोळ पण आहे इकडे. ते बघा आगे मोळ पण आहे. मित्रांनो काळजी, उन्हाळ्यात सेंट फेंट परफ्यूम मारून येऊ नका. नाही इथे नाही. आपण आता याला आलोय, गोरखगडावर आलोय. अचानक निर्णय बदललेला आहेत काही कारणास्तव, तांत्रिक कारणास्तव. मित्रांनो आताच आपण थोडं चालत आल्यानंतर आपण इथे आलोय. भैरवनाथाचं मंदिर आहे. मागे हे ते शिवलिंग आहे प्राचीन. हे शिवलिंग आहे प्राचीन. तिथे शिवलिंग आहे. त्याचे ते आसन वगैरे असतात दाखवले. आणि मुरबाड तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण आकाराने लक्ष वेधून घेणार 2 गड आहे. एक मच्छिंद्रगड आहे, पलीकडे एक गोरखगड आहे. परंपरेने मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ या गुरुशिष्य नाव या 2 गडांना लाभलेले आहेत. सांगितलेल्या घाटवाटा नजर ठेवणाऱ्या 2135 फूट उंचीच्या गडाच्या पायथ्याशी गोरक्षनाथाचं भैरवनाथाची मूर्ती स्थापन झालेली आहे. आणि इथे शिवलिंग आहे. या साईडला पण शिवलिंग आहे. आपली ही भव्य पताका. आज कोणीच नाही गडावरती, आम्ही 4 जण इथे. आणि मागे आज मुलं. हे जुन्या मंदिराचे अवशेष इथे दगडे वगैरे. आणि आपल्याला वरती जायचं आहे. ह्या रस्त्यावर जायला. आणि इकडे एक मंदिर आहे खाली. तिकडे नंतर जो आधी वरती किल्ल्यावर जाऊ. इथे असं माहिती फलक दिलेले आहेत. ह्या मंदिरात आपण दर्शन घेतल्यानंतर आता आपल्याला वरती जायचं. इकडे असा बोर्ड लावला आहे गोरखगड. आणि या झाडाच्या खाली पाव दगडाचे ते पूर्ण हे झालेले. हे पूर्ण हे झालं बघा. अच्छा या इकडून. हा सातवाहन काळातलाच गड आहे. आपल्या वरती जायचं आहे प्रवेशद्वारावरती. हे सगळं हे तुटलेले औषधी दगडाची आपल्या वाड्याची वगैरे किल्ल्याची पायरी. बघा एक पाण्यास टाकायची गुफा आहे.
हे दगडामध्ये कोरलेली. हे बघू शकता तुम्ही इथून गुपाट आहे फक्त असं झरी असं एवढंच आहे बघायला. इकडे पण अशा असू शकतात. आणि पुढे हे बघा तिकडे सुधागड, हे सिद्धगड. आता सिद्धगड आहे. काय भारी कडा आहे नजर राखण्यासाठी. मित्रांनो थोडं वरती आल्यानंतर आपण त्याची घेतलं मस्त येत. आता आम्ही या गुपेत थांबलोय ह्या शेंगदाणा पिस्ता खायला. आपण थोडंसं नाश्ता करतोय. हर हर महादेव. हे बघा आता आमच्या जवानवरती गोरखगडच्या ह्या पायऱ्या चढायला सुरुवात केलेल्या आहेत. आणि ह्या कातळातल्या ह्या पायऱ्या आज थोड्याशा नामशेष होत आहे, पण तुम्ही बघू शकता त्या पायऱ्या आहे. आणि वरती आपला तो प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वार गडाचा. आणि आपल्याला वरती जायचं आहे त्या टोकावर. महादेव जय. हो चला चला. या अशा पायऱ्या आहे. महादेव. हे पायरी मार्गावरून आपण वरती आलो आहे आता. हे बघू शकतात हा नजारा इकडे. मित्रांनो आता आपण थोडे वरती चढत आल्यानंतर मागे बघू शकता त्या पायऱ्या कातळात कोरलेल्या. आणि वरती हर हर महादेव खास नेरळून आलेले आहेत आपले ते गड किल्ले बघण्यासाठी. हे बघा आपण आता ह्या पायरी मार्गाने वरती आलो होतो. इथे अर्ध्यामध्ये आलो. आणि हे बघू शकता तर ह्या पाण्या पाऊस वारा येणे सगळे दगड आता हे पायऱ्या थोड्या ढिसूळ झालेल्या आहेत. आणि त्या सातवण काळातली इसवी 7व्या शतकामध्ये हे गड बांधलेला आहे. त्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे आता सध्या खूप ढिसूळ झालेल्या आहेत पायऱ्या. आणि वरती आपले मावळे गेलेले आहे वरती. आणि हा तो मुख्य प्रवेशद्वार बघू शकता. आणि हा आपला ह्या इकडे परिसर हा मुरबाड तालुक्यामध्ये येतो, ठाणा जिल्हा. आज उन्हाळा आहे, मे महिना आहे. मे महिन्यात त्याला आपण आज गडकिल्ला सैर करतो आहोत. हवा थोडा आभाळ असल्यामुळं वातावरण थोडं शांत आहे. हे अशा पद्धतीने आपण गड सैर करायचं आहे ह्या पायरी मार्गामध्ये. हळूहळू. आणि इथे आपण पोचलो ह्या प्रवेशद्वाराजवळ. इथे आपले मावळे बसलेले आहेत. आणि हा मुख्य प्रवेशद्वार. हरे हरे महादेव. प्रवेशद्वार हे अशी इथे पायरी. जय शिवाजी महाराज. वरती जायचं आपल्याला. इथे व्यवस्थित एक रूम असेल त्यावेळेस. छोटीशी गुफा आहे. आपल्याला हे पायरी मार्गाने वरती जायचं आहे. इकडं पण आहे. इकडं असं गुफा आहे, पाण्याची टाकी वगैरे. हे बघा जंगल परिसर सगळा इकडचा. आणि हे मच्छिंद्र गड पुढे समोर. हे पाण्याची टाका आहे. आता वरून दगड पडलेलं दिसतोय. आणि घाण पण आहे. साफसफाई नाही पाण्याची. टाकं साफ असतं हे पाणी पिणे योग्य होतं. आता आपण हे बघू शकतो इथं शिलालेख आहे. हे दगडावरती लिहिलेलं आहे. आपण पण आपल्याला ते वाचता येत नाही. वरती आपण
ते पार घ्यायचं ना, मोडी लिपी नाही मोडी लिपी. हे अशा हा पायऱ्या मार्गावरती आहे. हां इथं साबूत आहे, पण मग खाली तोडले ना, वरच्या वर यायला वर ठेवून मध्ये तोडून टाकले ना. हे असा हा पायरी मार्ग आहे वरपर्यंत तिथपर्यंत. तिथून परत आपल्याला गुफा लागते, पाण्यात टाका लागतं आणि वर आपल्याला वर जायला वरती मंदिरात जर शिडी, लोखंडी शिडी पायरी मार्ग आहे, तिकडे वर जायचं आहे. अहमदचंद्रगड. पायऱ्या आपण चढत आल्यानंतर परत इकडे वरती थोड्या पायऱ्या असतात आणि हे पाण्याच्या टाक्या दाखवलेल्या आहेत. पाण्याच्या टाक्यामध्ये सध्या पाणी आहे पण ते पिण्यायोग्य नाही. इथे थोडं सपाट आहे, त्यावेळेस इथे रूम वगैरे काय तरी सौर आहे ना बसा, त्यावेळेस इथे वाडा टाईप असेल काहीतरी, वाड्याच्या औषध इथे वाडा असेल त्यावेळेस. आणि हा परिसर इकडे मस्त हवा येते. चला तर आपल्याला वरती जायचं आहे. 10 वाजत आलेले आहेत, आपण हळूहळू येतो आहे आणि वरती आपण बघू शकतो गोरगडाचा कडा सुळका. प्रत्येक वर चालत आल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला पण पाण्यात टाका दिसतं एक. हे त्यावेळेस सातवंगकालीन यांचं बांधकाम आहे. हे मस्त इथे गुफा आहे, इथे खंडोबारवा मागच्या वेळेस आपण बघितलं नव्हते. मूर्त्या बघा किती भारी, शपथ बाप्पू. मागचे 2 वेळेस आलो पण 2 वेळेस पण हे बघितलं नव्हतं मी. हे बघू शकता ते 2 शूरवीर इथे दाखवलेले आहेत आणि किती आपले पाण्याचं वगैरे काहीतरी त्यांच्याकडे आहे वाटतं, ते घेऊन चाललेलं आहे. आणि ह्या साईडला पाण्याचं टाक आहे. इथे पण हे पडलं बघा. या साईडला काय बघतो दाखवतो तुम्हाला. इकडे पण काय नाही, अशी कडा आहे. हे दगड आता पडलेले आहे बरेच काही. चला तिथे एक आपण दर्शन घेऊ, फोटो घेऊ आणि वरती जाऊ. मग त्या मंदिरातून गुफेतून दर्शन घेतल्यानंतर पाण्यात टाका बघितलं तिकडं आणि ते बघून परत आपल्या समोर एक पाण्यात टाका आहे. हे बघा केवढं मोठं पाण्यात टाका आहे, पण आता हे सध्या कोरडं आहे. हा पाण्यात टाका कोरडा आला. हे चाफे झाड बघू शकता केवढं मोठं आहे. चाफा बोले ना चाफा चाले ना. ह्या चाफाला खूप जुना आहे. इकडे तुटला आहे बरं अर्धा चाफा, तिकडे खाली पण आहे. हे त्यावेळेस इथं रूम असेल, शेत असेल इथे. ते बघा हे सगळं गावतळ उन्हाळ्यात पूर्ण आता हे दिसतं आपला स्पष्ट किल्ला हा पुढचा मच्छिंद्रगड. तिथे पण ते जायला सध्याच अवघड आहे. तिथं त्याला दोर वगैरे लागतात. तिथं हे काय ते बोर्ड वगैरे लावलेलं आहे तिथं खाली, त्याला दोर पाहिजे. आणि ते माकडाने सगळं अस्ताव्यस्त केलं आहे आतमध्ये कचरा. ही गुफा बघू शकता तुम्ही. चला आता तुम्हाला आतून दाखवतो गुफा. पाण्याचा टाक खाली आहे, ते सांडपाण्यासाठी पण इथे व्यवस्था केलेली होती. आता हे सध्या पाणी आटलंय. या इथे आपण थांबू पण शकतो. या साईडला पूर्ण हे गुफा आहे. सध्या इथे कचरा केला होता आपला माकडाने वगैरे ते पांगलेला आहे. आपण त्याला भरून टाकू. बस पद्धतीने आपण हा पूर्ण कचरा हा झाडून बिडून घेऊन स्वच्छ केलेला आहे परिसर. बघू शकतात आपणही आपला परिसर स्वच्छ वगैरे ठेवावा
ऐतिहासिक ठिकाण आहे, गडकिल्ले हे मावळ्यांचं माणूस. आणि आता आपण काही ते पूर्ण कचरा पेटून दिलेला आहे. आता त्याला नंतर आपण पाणी टाकून पूर्ण विजून टाकू. आपण तिथं ते गुफा वगैरे बघितल्यानंतर पाण्यात टाके बघितले. हे ते खाली पण पाण्यात टाका आहे आणि असा हा परिसर आहे. चला तर आपण आता आपल्या वरती जाऊ. इथे पाण्यात टाका आहे. पावसाळ्यात हेच रस्ता हा घसरडा असतो. की ते झाड दगडात या अशा पद्धतीने हा कातळकडा आहे वरती. आणि वर जायचं आहे आपल्याला. वर हे पायऱ्या इकडे समोर. आणि हे मच्छिंद्रगड असं इथे वरती सध्या झाडी आहे. इथे पण पाण्याची टाकी भरपूर आहेत. ज्या किल्ल्यावरती पाण्याची टाका तिथं मानवी वस्ती वगैरे त्यावेळेस होती. ते जिवंत उदाहरण. त्या काळात हे पाणी स्वच्छ असेल, साफसफाई असेल, स्वच्छता. त्याला एक झाकण असू शकते. झाकण असणार आहे त्याला असं हे कठाडावरती झाकण ठेवण्यासाठी. आता हे सगळं वापरात नसल्यामुळे घाण होतं आहे. त्यात छोटे छोटे माशा पण आहे. भरपूर पाण्याच्या टाक्या आहेत. ह्या पूर्ण पाण्याचा टाका हटला आहे. हा ह्याच्यात आहे पाणी सध्या. ह्या त्यावेळेस टेहळणी बुरुज म्हणून उपयोग केला जात होता. नाणे घाट वगैरे त्या मार्गावर जाण्यासाठी, रस्त्यावर निगराणी करण्यासाठी येणार जाणार. आणि ह्या तिथे मस्त ते तलाव पण आहे कोणता एक त्या साईडला. तो रस्ता आपला डांबरी रस्ता दिसतो इकडे. डांबरीचे. आणि आलं आपलं शिडी मार्ग. ह्या साईडने आपलं वरती जायचं आहे. ह्या शिडी मार्गाने वरती जाऊन आपलं परत हा पायरी मारी त्या शिऱ्यात तोडलेल्या आहे वाटतं, म्हणून इथे लोखंडी शिडी लावलेली आहेत. वरती परत आपल्याला दगडी शिड्या आहेत. वर आपलं जायचं आहे. तुम्हाला ह्या साईडला दाखवतो तिकडे काय आहे. तर ह्या साईडला इकडून काही नाही आहे. ह्या बाजूनी असं फक्त हा गोल राऊंड आहे. तरी बघू आपण. त्यावेळेस आपण आलो इकडे पाण्याच टाक आहे. मागच्या वेळेस पण आपण आलो नव्हतं. पाण्यात टाक आहे. पाण्याचं टाकं आहे. आणि इथे पण एक वरती गुफा आहे. वरती इथे गुफा दाखवलेली आहे. वरती गुफा आहे इथे. हे मागची बाजू सावली आहे म्हणून बरं वाटतं. तुम्हाला लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर परत एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. वरती पण एक कठाड आहे. वरती गुफा आहे बघा. इथे छानशी गुफा आहे वरती. वरती बघा किती वरती गुफा आहे. हे पायऱ्या त्याला वर जायला पायऱ्या तोडलेल्या आहे. वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. त्या साईडला पण असू शकता. मग बघतो. ह्या साईडला आपण खाली आलो आहे. या साईडला हे मागची बाजूला हे तुटलेले दगड बघू शकता तुम्ही. ही मागची बाजू आहे. हे पूर्ण वरच्या हा किल्ल्याचा बाजू आहे. ह्या वरती पण आपण आता काही जाऊ शकत नाही, पण वरती पण गुफा वगैरे असू शकतात. हाय इकडे पण गुफा आहे. आपण त्या तिकडून पण तिथपर्यंत तुम्हाला त्या साईडनं तिथून ती गुफा दाखवली होती. इथे पण गुफा आहे. त्या साईडला पण गुफा आहे. पण चला आपण त्या गुफेत जाऊ. त्या गुफेतून मग वापस वरती आपलं जायचं आहे. तुम्हाला मी दाखवलं आहे बघा. हे गुफा आहे वरती मस्त. त्या काळात हिचा वापर इथे राहण्यासाठी वगैरे करत असतो. मावळे वगैरे सातवाहन काळात बिजाचा उपयोग होत असतो. ह्या ही वेल आहे. वेलेला बघा असं दगडामध्ये बघू शकतात. काय निसर्गाची कामं आहे. आणि त्याची आता हाईट एवढी वाढली. जळून परत ती उगलेली आहेत दगडामध्ये. आता आपल्याला हे पण नाही. इथे कसं पालवी फुटली त्या झाडाला. निसर्गाकडून काहीतरी तुम्ही जेवढं संपणार तेवढं उगवणार ही अशी एक निसर्गाची शक्ती आहे. म्हणून घाबरून जायचं नाही संकटाला. संकट येत राहते जात राहते. आमचे जेवणवरती गेलेले आहेत. आपण चला तर ह्या शिडीने वरती जायचं आहे. शिडी थोडी व्यवस्थित नाही आहे, पण तिला सांभाळून आपण वर जायचं आहे. आता आपण शिडी मार्ग
दगडी मार्ग लागलाय परत. अशा पद्धतीने आपण गडाच्या बाले किल्ल्यावर चाललो आहोत. तिथे मंदिर आहेत, ते मंदिर दाखवतो मला. मित्रांनो ऊन आहे, 10:15 वाजलेले आहेत आणि हा पायरी मार्ग शेवटचा टप्पा आहे बाकी आपला. आणि अशा खोबल्या दिलेल्या आहेत पकडायला, असे ते पकडून आपण ह्या पायरीने वरती जाऊ शकतो. काही घाबरायचं कारण नाही आहे. काळजीपूर्वक महाराजांचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जयघोष करायचा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची. शक्य अशक्य असं काही नाही आहे. हा गड किल्ल्याकडून शिकायचं. हर हर महादेव. पायरी मार्ग, हे असं पायरी मार्गाने आपण वर आलो आहे. पुढे आले की आपल्याला पाण्यात टाकावं लागतंय. त्यात सध्या पाणी नाही आहे. परत तिथं पायऱ्या आहे. मच्छिंद्रगडावर बघू शकता ते लोखंडी आपल्या झेंड्याचा खांब खाली पडलेलं आहे वाटतं. हे बघू शकता तुम्ही. एक मिनटं. हां वाऱ्यामुळे कशामुळं पडलं असेल. चला वर जाऊ, पण उशीर झाला. हे केलेलं आहे मित्रांनो अशा गड किल्ल्यावर. म्हणून जोपर्यंत तुम्ही गड किल्ल्यावर येत नाही तोपर्यंत तुम्हाला काय गडाची कला आहे, काय गडाचं रहस्य आहे ते समजणार नाही. पण एवढं ह्या साईडला तर पडायचं भीती वाटते. ह्या साईडला तर पडलेलं आहे, पण ह्या असा हा आपल्याला सपोर्टर आहे नैसर्गिक किल्ल्याचा बनवलेला. तोटला पण आहे काही, पण काही पळत हा सध्या साबूत आहे. त्याला पकडून आपण किल्ल्यावरती जाऊ शकतो. किल्ल्यावर या, हे किल्ल्याची मजा आणि शिवशाहू संभाजीराजे महामानवांच्या आठवणी करायच्या असेल, मावळ्याच्या आठवणी करायच्या असेल, त्यांच्या रक्ताचं शौर्याचा माती आपल्या भाळी लावायच्या असेल तर गड किल्ल्यावर आलं पाहिजे. त्यांनी स्वराज्य कशा पद्धतीने निर्माण केले, गड किल्ले कसे बांधले, कसे स्वराज्य स्थापन केलं, हे गड किल्ल्यावर आल्यावरच समजतं. अशा पद्धतीने आपण जवळपास बाले किल्ल्यावरती पोचत आहोत. आज आपण निवांत गड फिरलो आहोत, सगळा व्यवस्थित. सगळ्या बाजूनी तुम्हाला गुफा, टाके, पुन्हा औषध वगैरे दाखवलेले आहेत. आणि आजूबाजूला सर्व परिसर तुम्हाला आपण आज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, हा मजा गड किल्ल्यावरती. अरे हर हे त्यावेळेस इथे वाडा असतील, मंदिर असते. आता मंदिर बांधलंय वरती. हे रूम असेल त्यावेळेस पायाचे औषध आपण बघू शकतो. आणि इथे महादेव मंदिर, इथे मस्त महादेवाचे मंदिर आहे. आपण दर्शन घेऊ. तुम्हाला दाखवते एक नंदी पण आहे. ते नंदी महाराज. हा बाले किल्ल्याचा परिसर आणि हे त्यातमध्ये शिवलिंग. आपण दर्शन घेऊ आणि नंतर बरेच दिवसात बांधतो. आणि आपली स्वराज्याची भगवी पताका आजही मान शान इथे डोळ्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. हर 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 हर. भगवाची शान आजही आपली मानात डोलत आहे, फडकत आहे. भगवा आमची जान, भगवा आमची शान. आणि अशा पद्धतीने आपण बाले किल्ला सैर केलेला आहे. आपण आज ही मोहीम फत्ते केलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपण हा किल्ला इथे सैर केलेला आहे. गोरखगडचा आज आपण अनियोजित दौरा होता, अचानक आपण हा दौरा केलेला आहे. आपला आज वेगळा किल्ला होता, पण काही कारण असतो, तांत्रिक अडचणीवर आपण हा परत एकदा तुम्हाला गोरखगड दाखवला आहे. गोरखगडचा हा परिसर. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. असेच ऐतिहासिक ठिकाणावर आपण जात असतो. लेण्या असतील, गुफा असतील, वाडे असतील, हे शिवमंदिर, प्राचीन शिवमंदिर असतील, त्या
गडकिल्ले असतील, आपले महाराजांचे समाधीस्थळ असतील, महापुरुषांचे ऐतिहासिक ठिकाण असेल ते दाखवण्याचा प्रयत्न आपण आपल्या शौर्य ट्रॅकिंग चॅनलद्वारे करत असतो. म्हणून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तुम्हाला जय जाऊ, जय शिवराय, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, गडकिल्ले फिरा आणि गडकिल्ले आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे पहा.